अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खास करून लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी, घरामध्ये लक्ष्मी येण्यासाठी, घरामध्ये असलेली जी प्राप्त लक्ष्मी आहे ही प्राप्त लक्ष्मी स्थिर होण्यासाठी, म्हणजे काय तर घरामध्ये बरकत येण्यासाठी। बघा, बऱ्याच वेळा आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, घरामध्ये पैसा येतो पण त्या पैशाला बरकत नसते, घरात कुठल्याच गोष्टीला बरकत येत नाही, सगळं काही करून थकतो, मात्र प्रत्येक गोष्टीत काहीतरी अडथळा येतो किंवा काहीतरी अपयश येत असतं। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मंगळवारचा असा एक उपाय सांगणार आहे, जो एक उपाय केल्याने तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला बरकत यायला लागेल। खास करणं तुमच्या घरामध्ये बरकत येईल, तुमच्या जीवनात बरकत येईल, जे जे काम कराल त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला यशप्राप्ती होईल, प्रगतीच्या वाटा खुल्या होतील, आयुष्यामध्ये जी अडलेली कामं आहेत ती मार्गी लागतील। बघा, एक मंगळवारी हा उपाय करायचा आहे, पुढच्या मंगळवारमध्ये म्हणजे पुढचा मंगळवार येण्याच्या आत तुमची कितीही अडलेली इच्छा, कितीही कठीण असलेली इच्छा पूर्ण होईल। जिथे तुम्हाला मार्ग सापडत नव्हता तिथे तुम्हाला मार्ग सापडेल। कितीही कठीण असणारं जे काम आहे ते काम तुमचं या एका आठवड्याच्या आत पूर्ण होईल। उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे, तो फक्त मंगळवारच्या दिवशी करायचा आहे। आता उपाय काय आहे ते ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आपल्याला काय करायचं, या उपायासाठी एक कप बशी घ्यायची, अशा पद्धतीचा असलेला कप आणि बशी, तुमच्या घरात जी कुठली कप बशी असेल ज्याने आपण चहा पितो अशी कप बशी तुम्हाला घ्यायची। आता समजा तुमच्या घरामध्ये कप बशी नसेल तर मग त्याऐवजी तुम्ही एखादा स्टीलचा डब्बा घेतला तरी चालेल। आता स्टीलच्या डब्याला झाकण असतंच, झाकण असलेली एखादी गोष्ट हवी आहे, फक्त ती जी गोष्ट आहे ती मेटलची किंवा पत्र्याची किंवा मग आपण म्हणतो ना त्याला प्लास्टिकची, प्लास्टिक, मेटल किंवा पत्रा यामधील नको। चिनी मातीची असेल, स्टीलची असेल किंवा मग काचेची असेल तर अत्यंत उत्तम। यापैकी कुठल्या पद्धतीचा असा सेट होईल अशी गोष्ट घ्यायची। आता डब्बा घेतला तरी त्याला झाकण असतं, कप असेल तर त्याला सहज अशी बशी असते, ठीक आहे। तर तुम्हाला अशी कप बशी घ्यायची आहे। त्यानंतर काय करायचं, तुम्हाला तुमचं जे देवघर आहे या देवघराच्या समोर बसून हा उपाय करायचा आहे। मासिक धर्म सूतक काळ असेल तर हा उपाय करू शकत नाही, बाकी कुणीही केला तरीही चालेल। उपाय करण्यासाठी मंगळवारच लागणार आहे। मंगळवारच्या दिवशी एकतर सकाळी किंवा सायंकाळच्या वेळी हा उपाय तुम्हाला करायचा आहे। देवघराच्या समोर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे, बाजूला एक अगरबत्ती लावायची आहे, त्यानंतर आसन टाकून बसायचं आहे, ठीक आहे। आता तुम्हाला काही गोष्टी मी सांगते, या गोष्टी एका वाटीमध्ये तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत। तर ह्या गोष्टी आहेत, 1 चमचा तुरीची डाळ, 1 चमचा लाल मसूरची डाळ, 1 चमचा साखर आणि 1 चमचा हिरवे मूग। पुन्हा एकदा सांगते, 1 चमचाभर तुरीची डाळ, 1 चमचाभर लाल मसुराची डाळ, साखर घ्यायची आहे 1 चमचा, हिरवे मूग, हिरवे डाळ नाही, मुगाची डाळ नाही तर हिरवे मूग घ्यायचे 1 चमचा आणि 2 वेलची, ज्याला इलायची, हिरवा वेलदोडा म्हणतो, ह्या 2 वेलची घ्यायचे। आता काय करायचं, सगळ्यात आधी तुम्हाला एक कागद घ्यायचा आहे, असा एक कागद घ्यायचा चांगला स्वच्छ चौकोनी, आता तुम्हाला दाखवायला मी असं घेतलं पण चौकोनी कागद घ्यायचा आहे वहीचा, ठीक आहे। कागद घेतल्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला लाल रंगाचा किंवा निळ्या रंगाचा पेन घ्यायचा आहे। पेन घेतल्यानंतर या कागदावरती तुमची जी इच्छा असेल, ज्या इच्छेसाठी तुम्ही हा उपाय करताय ती इच्छा लिहायची। सगळ्यात आधी सगळ्यात वरती लिहायचंय श्री स्वामी समर्थ। तुम्ही ज्या आराध्य देवतांना मानतात त्यांचं नाव, आता मला वाटतं 90% लोक हे स्वामींनाच म्हणतात, त्यामुळे स्वामींचं नाव, समजा तुम्ही गजानन बाबांना मानता तर श्री गजानन किंवा फक्त ओम स्वस्तिक काढलं तरीही चालेल। आता मी इथे लिहिलेलं आहे श्री स्वामी समर्थ। यानंतर तुम्हाला खाली काही वाक्य लिहायची, तुम्ही तुमच्या मनाने लिहिली तरीही चालतील। आता मी ज्या पद्धतीने सांगतेय सेम त्याच पद्धतीने तुम्ही लिहिली तरी चालेल। आता माझ्यावरती खूप कर्ज झालेलं आहे, मी कर्ज हटवण्यासाठी हे करते, तर बघा मी काय लिहिलंय। सगळ्यात पहिलं वाक्य आहे, माझ्याकडे खूप जास्त पैसा आहे, हे पहिलं वाक्य। दुसरं वाक्य, मी खूप भाग्यशाली आहे। तिसरं वाक्य आहे, माझं सगळं काही चांगलं सुरू आहे।
चौथं वाक्य आहे, घर, जेवण, कपडे या सर्व ज्या गरजा आहेत त्या माझ्या व्यवस्थित पूर्ण होत आहेत आणि देव माझ्या सोबत आहे. ठीक आहे, हे चौथं वाक्य. त्यानंतर 5वं वाक्य आहे, माझ्या सर्व मोठ्या ज्या इच्छा आहेत, माझी जी सर्व मोठी स्वप्न आहेत, ती सर्व स्वप्न आणि सर्व इच्छा पूर्ण होत आहेत. असं तुम्हाला पूर्ण पॉझिटिव्हिटीने या कागदावरती लिहायचं आहे. लिहिल्यानंतर 2 घेतलेले जे लवंग आहेत, हे 2 लवंग तुम्हाला या कागदावरती ठेवायचे. कागदावरती ठेवून याची अशी एक पुडी बनवायची आहे. ठीक आहे, अशी एक पुडी बनवायची आहे. पुडी बनवल्यानंतर हा जो ग्लास घेतलेला आहे, या ग्लासमध्ये ही पुडी तुम्हाला टाकायची. पहिले हे ग्लासमध्ये ही पुडी टाकायची. टाकली. आता यानंतर 4 ते 5 कापराच्या तुकड्या, कापूर ज्याला आपण भीमसेनी कापूर, आयुर्वेदिक कापूर म्हणतो तो घ्या, साधा असेल तर तो घ्या. त्याचे छोटे छोटे 4-5 तुकडे तुम्हाला याच्यामध्ये घालून घ्यायचे. ठीक आहे, कापराचे तुकडे या ग्लासमध्ये घालून झाले की त्यानंतर यावरती तुम्हाला 1 चमचाभर तुरीची डाळ घालायची आहे. त्यानंतर 1 चमचाभर लाल मसुराची डाळ, 1 चमचाभर साखर, 1 चमचाभर हिरवे मूग तुम्हाला याच्यामध्ये घालायचे आहे. ह्या सर्व गोष्टी या ग्लासमध्ये तुमच्या घालून झाल्या की त्यानंतर तुम्ही घेतलेली जी बशी आहे ती अशी याच्यावरती ठेवून द्यायची. जी बशी घेतलेली आहे ती अशी याच्यावरती ठेवून द्यायची आहे. तुम्ही समजा डब्बा घेतला असेल तर डब्यात या सगळ्या गोष्टी घालायच्या आहेत आणि डब्याचं जे झाकण आहे ते असं या पद्धतीने असंच तुम्हाला झाकण लावायचं नाही तर ते उलटं असं जे आहे ते असं ठेवायचं आहे. ठीक आहे, ठेवल्यानंतर या बशीला किंवा त्या झाकणाला हळद कुंकवाचा एक स्वस्तिक काढायचा आहे. ठीक आहे, आता स्वस्तिक काढून झाला की त्यानंतर या स्वस्तिकाच्या वरती तुम्हाला एक दिवा ठेवायचा आहे. या स्वस्तिक ही कप बशीच्या वरती एक स्वस्तिक, याच्यावरती एक तुम्हाला दीप प्रज्वलित करायचा आहे. दिवा मातीचा घ्या, स्टीलचा, चांदीचा, तुमच्याकडे पितळेचा असेल तो घेतला तरी चालेल. फक्त 2 मातींची एक वात करून तूप किंवा तेल घालायचं आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित करत असताना तुमची जी इच्छा असेल, जी इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही हा उपाय करत आहात ती इच्छा तुम्हाला म्हणायची आहे. दिवा प्रज्वलित झाला की त्यानंतर तुम्हाला नवारण मंत्र ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे, ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे याचा 108 वेळा म्हणजे 1 माळ जप करायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर हा जो दिवा तुम्ही याच्यावरती ठेवलेला आहे तो दिवा तुम्हाला पुढचा मंगळवार येईपर्यंत, आता मंगळवारी प्रज्वलित केला तर पुढचा मंगळवार येईपर्यंत तुम्हाला हा दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे. मध्ये विझला तर घाबरू नका, तेल टाका, पुन्हा दिवा प्रज्वलित करा. त्यामुळे दिवा लावताना ऑलरेडी त्याच्यावरती एक मोठीच वात घाला म्हणजे तो 8-9 दिवस आपला आरामात प्रज्वलित राहील. ठीक आहे, पुढचा मंगळवार येईपर्यंत हा दिवा आपल्याला पेटता ठेवायचा आहे. दररोज सकाळी उठल्यानंतर तुम्ही जशी देवांची पूजा करता, अगरबत्ती ओवाळता, त्या पद्धतीने या दिव्याला अगरबत्ती ओवाळायची आहे आणि नवारण मंत्र ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे या मंत्राचा 108 वेळा जप करून तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला म्हणायची. असं कंटिन्यू तुम्हाला पुढचा मंगळवार येईपर्यंत म्हणायचे. आता समजा उद्यापासून सुरुवात केली तर जो पुढचा मंगळवार येईल तोपर्यंत हे सम करत राहायचं आहे. मंगळवारच्या दिवशी म्हणजे मंगळवारच्या दिवशी सायंकाळी काय करायचं आहे, हा जो दिवा तुम्ही याच्यावरती ठेवला होता तो दिवा काढायचा आहे. दिवा काढून तुम्हाला तुमच्या देवघराच्याच बाजूला समोर तुम्ही ठेवला तरी चालेल. यावरती हळद कुंकूचं जे स्वस्तिक काढलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे पाणी झाडांना घालायचं आहे. त्यानंतर या ग्लासमध्ये असलेले जे धान्य आहे ते एखाद्या झाडाखाली टाकायचं आहे. किड्या मुंग्या वगैरे पक्षी खातील अशा पद्धतीने तिथे घालायचे. यामध्ये असलेला जो कागद आहे ज्यावरती तुम्ही तुमची इच्छा लिहिलेली आहे, पॉझिटिव्हिटी लिहिलेली आहे, हा कागद तुम्हाला कापरासोबत जाळायचं आहे. कापूर पेटवायचं आहे. जे कापूर याच्यामध्ये घातलं होतं ते काढायचं आहे. ते कापूर तुम्हाला एका पंटीमध्ये, मातीच्या पंटीत किंवा ज्यात कापूर जाळतो त्यामध्ये टाकून तुम्हाला ते जाळायचं आहे आणि कापूर जाळत असताना हा कागद जो आहे ते त्याच्यासोबत तुम्हाला जाळायचा आहे. जाळलं म्हणजे काय, तर तुमची जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण झालेली आहे. बघा, किती पण मोठी इच्छा असेल, किती पण कठीण इच्छा असेल, किती पण अडलेली इच्छा असेल, ती एका मंगळवारमध्ये तुमची पूर्ण होणार. 100% कारगर उपाय आहे. करणार नाही तोपर्यंत कळणार नाही. बघा, असाच एक मागेही उपाय सांगितला होता आणि त्या एका उपायाने 90% लोकांना खूप सुंदर अनुभव आलेले आहेत. आज हा इच्छापूर्तीचा, कुलदेवीचा, तुमच्या आयुष्यातील जे अडथळे आहे ते दूर होण्याचा, घरात लक्ष्मी कृपा होण्याचा, बरकत येण्याचा, कर्ज संपण्याचा, विवाह जमण्याचा, नोकरी लागण्याचा सर्वात बेस्ट उपाय हा आहे. जो विश्वासाने करेल त्याची प्रत्येक इच्छा या 8 दिवसांच्या 100% पूर्ण होईल. अगदी प्रत्येकाला सांगेन की आवर्जून करा. कितीही मोठ्या सेवा केलेल्या आहेत, ज्यांना काही फरकही आलेला नाही त्यांनी हा एक उपाय करा. तुमची अडलेली प्रत्येक इच्छा ही एका
मंगळवारच्या पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही। आजचा हा उपाय कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।